नमस्कार. आज 29 एप्रिल 2024 वार आहे सोमवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहिली बातमी, पुन्हा उष्णतेच्या झळा, थंड हवेची ठिकाणीही उकाड्याने हैराण, पर्यटकांची निराशा. त्यानंतर सोलापुरामध्ये सर्वाधिक तापमानाची काल नोंद झालेली आहे. 43.7 अंश सेल्सिअसची काल नोंद झालेली आहे. तसेच नांदेड येथे 42.4 डिग्री सेल्सिअसची नोंद झाली. म्हणजेच काय तर उन्हाळा अगदीच वाढत आहे. तर सर्वांनी प्लीज म्हणजे काळजी घ्या, कारण पहा उष्माघाताची जी बळी आहेत त्यांची पण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट न्यूज पहा, निर्यात बंदी उठवल्याची धूळफेक. आता कालच्या न्यूजपेपरमध्ये मी काय म्हटलेलं होतं की निर्यात बंदी केंद्र सरकारने उठवलेली आहे. मग त्याच न्यूजला परत त्यांनी दिलं आहे की केंद्र सरकारने फसवणूक केल्याचा कांदा उत्पादकांचा आरोप. आता आरोप आणि प्रत्यारोप वगैरे तिथं होत असतात. त्यानंतर गुजरातमधून कांदा तस्करी केली जात असल्याचे देखील आरोप करण्यात आले आहेत. हा आपला प्यारा भारत आहे व इथून ह्या पोर्टपासून जे दक्षिण आशियाई कंट्रीज आहेत, दक्षिण आशियाई नाही तर जे मिडल ईस्ट आहे आपलं, तर त्या मिडल ईस्टमध्ये कांदा निर्यात करण्यात येत आहे असं तिथं आरोप वगैरे करण्यात आले आहेत. मग आता हे आरोप योग्य आहेत की अयोग्य आहेत हे आपल्याला माहिती नाही, फक्त याची चौकशी वगैरे होईल किंवा जर आगामी काळात वगैरे याची एडिटोरियल येतील तेव्हा आपण याला नक्की पाहूयात. ओके, तोपर्यंत काही काळजी करण्यासारखं वगैरे काही नाही आहे, म्हणजे आपल्याला परीक्षेला वगैरे ते येणार नाही. ओके, त्यानंतर केजरीवाल यांच्या याचिकेवर आज सुनावणी. म्हणजे दिल्ली हायकोर्टाने काय केलं होतं, त्यांची जामीनची जी याचिका होती किंवा त्यांची जी अटक झालेली आहे ती बेकायदेशीर अटक आहे असं त्यांनी हायकोर्टापुढे याचिका मांडलेली होती. मग त्या याचिकेला दिल्ली हायकोर्टाने रिजेक्ट केलेलं होतं. मग अगदीच त्या याचिकेची जी अपील आहे ती सुप्रीम कोर्टामध्ये करण्यात आलेली आहे व त्याच्यावरती आज सुनावणी चालू असेल. मग पाहूयात की सुप्रीम कोर्ट केजरीवाल यांच्या याचिकेवर काय निदर्शन वगैरे देईल किंवा काय जजमेंट वगैरे देईल. त्यानंतर पुढे चला, नैनितालच्या जंगलातील वनवा आटोक्यात आलेला आहे. कालची न्यूज आपण पाहिलेली आहे की नैनितालचं जे जंगल आहे त्यामध्ये आपल्याला काय वनवा लागलेला आपल्याला पाहायला मिळाला. मग अगदीच ती आग आता आटोक्यात आलेली आहे हे आपल्याला पाहायला मिळालं. त्यानंतर भारत भेट रद्द केल्यानंतर टेस्लाचे CEO इलॉन मस्क यांनी चीनमध्ये दाखल. म्हणजे अगदीच भारताच्या दौऱ्यावरती येणार होते इलॉन मस्क, पण त्यांनी अगदीच एक दिवसा अगोदर त्यांनी कार्यक्रम रद्द केला व त्यानंतर ते चायनाच्या भेटीला गेलेले आपल्याला पाहायला येत आहेत. मग पाहूयात की पुढे कशा पद्धतीने हे सर्व काही प्रकरण वगैरे हाताळलं जाईल किंवा टेस्ला भारतामध्ये येईल का हे आपण नक्की पाहूयात. त्यानंतर पुढे चला, आता पहा लोकसत्ताच्या न्यूज ज्या आहेत ना त्याला बॅकवर्ड लिंकेजेस मला मिळत नाहीत, त्यामुळे मी तुम्हाला थोडंसं फास्ट फॉरवर्डमध्ये जातोय. बाकी आपल्याला द हिंदूमध्ये चांगल्या बातम्या आलेल्या आहेत. ओके, काळजी करू नका. त्यानंतर राजकारणाच्या न्यूज आहेत. त्यानंतर पुढे नेक्स्ट न्यूज पहा, सलमानी सुलतानी. आता पहा, सलमान खानची केस असू द्या किंवा अगदीच अंबानी यांच्या घरापुढे स्फोटक ठेवण्यात आलेले होते पहा, मग ती केस असू द्या, त्या दोन्ही केसमध्ये जर पाहिलात ना तर अगदी एका दिवसामध्येच त्या केसचा सगळा छडा वगैरे लावण्यात आलेला होता किंवा त्यांचे जे हत्यारे वगैरे होते त्यांना लगेच पकडण्यात वगैरे आलेलं हत्यारे म्हणता येणार नाही, ते जे गुन्हेगार आहेत ना त्यांना लगेच पकडण्यात आलेलं आहे. बरोबर, पण हेच जर तुम्ही नरेंद्र दाभोळकर वगैरे यांच्या केसबद्दल वगैरे तुम्ही पाहिलं का किंवा शीना बोरा यांच्या केसबद्दल पाहिलं का किंवा जे फोन टॅपिंगचं प्रकरण पाहिलं, आता म्हणू नये कारण सध्याला ते DGP आहेत महाराष्ट्र राज्याचे. ओके, सॉरी फॉर दॅट, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना माहिती नसेल त्यांच्याबद्दल. पण पहा, फोन टॅपिंग प्रकरण असू द्या, सिंचन घोटाळा असू द्या, म्हणजे A to Z जे प्रकरण आहेत ना त्या प्रकरणामध्ये जिथं खऱ्या अर्थाने काय झालेलं आहे, खऱ्या अर्थाने गुन्हा झालेला आहे. ओके, आता पहा, हे माझे विचार नाही आहेत बरं. आता इथं डायरेक्टली लोकसत्ताने त्यांचे विचार दिलेले आहेत व लोकसत्ताने पहिल्यांदाच म्हटलं आहे की लोकसत्ताच्या काहीही कटू भावना नाही आहेत, म्हणजे पहिल्यांदाच डिस्क्लेमर आहे. आता अगदीच सलमान खानचे तुम्ही फॅन वगैरे असू शकाल किंवा अंबानी यांचे देखील फॅन वगैरे असू शकाल, पण पहा आपल्या जी राज्याची जी व्यवस्था आहे किंवा जे लॉ अँड ऑर्डर आहे ती कशा पद्धतीने आहे किंवा कशा पद्धतीने हाताळलं गेलं पाहिजे. आता उद्या पण तुम्ही कुठं जाणार आहात, प्रशासनात जाणार आहात. ओके, आपण पण जेव्हा IPS वगैरे होऊ त्यावेळेस आपल्याला पण लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन कशी पद्धतीने तुम्ही हँडल कराल या संदर्भात हे थोडंसं लेख आहे. तर पहा, सलमान खान यांच्या प्रकरणात असू द्या किंवा अनिल अंबानी यांच्या प्रकरणात असू द्या, तिथे प्रत्यक्षात गुन्हा झालेला नव्हता. म्हणजेच काय, गुन्हा होण्याचा तिथं प्रयत्न केलेला होता फक्त. ओके, प्रयत्न जरी केला ना तर तिथली जी यंत्रणा आहे, पोलीस यंत्रणा, ती लगे एका दिवसाच्या आत सर्व काही तिथं तपास यंत्रणा वगैरे सज्ज झाली होती. पण हेच जर तुम्ही सिंचन घोटाळा घ्या, फोन टॅपिंग प्रकरण घ्या, दाभोळकर घ्या किंवा शीना बोरा हत्याकांड घ्या, ह्या सर्व प्रकरणांमध्ये जी पोलीस आहे आपली ती एका दिवसात वगैरे तिथं छडा लावू शकत नाहीत. असं का, तर आपण अगदीच कदाचित जे बाहुली बनण्याचं प्रकरण वगैरे इथं झालेलं आहे का किंवा
लॉ अँड ऑर्डर थोडंसं तडीस गेलेलं आहे का, असा इथं प्रश्न निर्माण केलेला आहे त्यांनी. ओके, आता हे आपल्यासाठी अगदीच थोडंसं इंटरव्ह्यूमध्ये वगैरे जर विचारण्यात आलं ना, तर तिथं तुम्हाला थोडंसं तुमचे जे हे आहेत सॉरी किंवा इथिक्स पेपरमध्ये पण विचारलं जाऊ शकेल. म्हणजे इथं माइंडचे घोडे थोडंसं तुम्हाला पळवावे लागतील. काय असं म्हणतोय पहा, इथिक्समध्ये पण असंच येतं की एकीकडे तुमचा मित्र आहे, त्याचं काहीतरी हे झालेलं सॉरी म्हणजे त्याच्यावरती फक्त गुन्हा करण्याचा प्रयत्न केलेला आहे, तिकडे तुम्ही पोलीस फौज पाठवाल की एकीकडे खऱ्या अर्थाने गुन्हा घडलेला आहे तिकडे पाठवाल तुम्ही. मग अशा सिच्युएशनला अगदीच तुम्हाला पण योग्य उत्तर द्यावं लागेल. म्हणजे लॉ अँड ऑर्डरची तिथं सिच्युएशन जर असेल तर अगदीच तुम्हाला यावरती विचार करूनच उत्तर वगैरे तिथं द्यावं लागेल. कारण इंटरव्ह्यूचं असू द्या किंवा इथिक्स पेपरचं असू द्या, असेच प्रश्न तिथं नक्की येत असतात. मग त्यावेळेस तुम्ही अगदीच थोडंसं मध्यम मार्ग, ज्या पद्धतीने गौतम बुद्ध यांनी सांगितलं होतं मिडल पाथ, अगदी त्या पद्धतीने तुम्ही पण इथं मध्यम मार्ग काढू शकता. आता मध्यम मार्ग जर काढायचं म्हटलं तर कसं काढू शकतो मग आपण इथे, तर अगदीच पहा इथे डायरेक्टली इथं काय झालेलं आहे, आरोप झालेला नाही आहे किंवा डायरेक्टली इथं गुन्हा झालेला नाही आहे, बरोबर. मग इथं आपण काय करू शकतो पहा, डायरेक्टली जर गुन्हा नसेल ना तर अगदीच इथे थोडक्या पोलिसांसाठी वगैरे आपण इथं काय करू शकतो, इथं मॅनेज वगैरे होईल का किंवा त्यांना सिक्युरिटी वगैरे प्रोव्हाइड करता येईल का, हे आपण इथं पाहू शकतो. पण जिथे आपल्याला खरंच पोलिसांची वगैरे गरज आहे तिथं सर्व फौज फाटा वगैरे तिथं लावू शकतो, न की फक्त इकडंच आपल्या मित्राच्याच घराकडे वगैरे सगळं आपलं पोलीस फौज वगैरे लावणं हे अगदी चुकीचं आहे. असं तुम्ही तिथं नक्की उत्तर देऊ शकता. किंवा याच्याही पेक्षा जर चांगल्या पद्धतीचे जर उत्तर सुचले तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगू शकता. कारण पहा इथिक्स पेपरमध्ये असेच प्रश्न तुम्हाला केस स्टडी अशाच पद्धतीची येत असते. ओके, आपण नक्कीच वेळ मिळाला तर केस स्टडीबद्दल पण डिस्कस करूयात. आता ही निवडणूक आयोग याबद्दल दिलेला आहे, पण परीक्षेला प्रश्न येणार नाही, काळजी करू नका. ओके, म्हणजे सरकारच्या विरोधात तर सध्याला प्रश्न येत नाही आहेत, त्यामुळे मी पण त्याला स्किप केलेला आहे. तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता वृत्तपत्र इथे संपत आहे. त्यानंतर आता येतं द हिंदू. ओके, द हिंदूमध्ये पण पहिल्यांदा पूर्ण पेज ॲडव्हर्टाईज आहे, IDFC बँक. ओके, स्किप करू शकता. त्यानंतर आहे 1 killed 3 injured in gunfight in मणिपूर, स्किप करा. त्यानंतर NHRC अक्रेडिटेशन स्टेटस फेसेस रिव्ह्यू टेस्ट धिस वीक. पहा, मार्च 2023 लास्ट इयर भारत सरकारच्या काही जे सिच्युएशन वगैरे होत्या त्याला हाताळण्यामध्ये NHRC कमी पडलेली आहे असा आरोप ठेवत जे UN आहे, युएननी काय केलेलं आहे पहा, तर जे अक्रेडिटेशन किंवा ज्याला आपण क्रेडिट म्हणतो पहा, जसं UGCची पण असते पहा, AA वगैरे ज्या पद्धतीने क्रेडिट असतं, UGC NAC कमिटी येते पहा. ओके, तुमच्या पण कॉलेजमध्ये वगैरे येत असेल तेव्हा कॉलेज वगैरे स्वच्छ केलं असतील किंवा ते ॲल्युमिनी मीट वगैरे ठेवले असतील पहा, तसे केलं जातं. ओके, का तर UGC कडून आपल्याला चांगलं ग्रँट वगैरे मिळावं त्यासाठी. मग अगदी तसंच आहे पहा, युनायटेड नेशन्स यांनी गेल्या वर्षी 1 वर्षाचा वेळ वगैरे दिला आपल्याला की बाबा तुम्ही सुधरा, नाहीतर आम्ही म्हणजे तुमच्याकडून जे NHRCचं जे क्रेडिट वगैरे आहे ते आम्ही तुमच्याकडून काढून घेऊ. मग त्याची जी कमिटी आहे ना ती आपल्या भारत देशामध्ये यावेळेस आता म्हणजे पुढल्या आठवड्यामध्ये काय करणार आहे, रिव्ह्यूसाठी येणार आहे. व त्यांनी जर आपल्याला क्रेडिटेशन चांगलं जर दिलं तर आपली NHRC वाचू शकेल. अन्यथा पहा, ह्या NHRC म्हणजे नॅशनल ह्युमन राईट कमिशनची काहीच क्रेडिबिलिटी उरणार नाही. का उरणार नाही असं म्हणतोय, तर पहा हे कदाचित केंद्र सरकारच्या हाताचं बाहुलं बनलेलं आहे असं डायरेक्टली तिथं आरोप होऊ शकतील. त्यामुळे NHRC थोडंसं आता चर्चेत असणार आहे आगामी काळामध्ये. ओके, ती जेव्हा कमिटी येईल त्यानंतर कमिटीचे जे व्ह्यूज असतील त्याबद्दल पण अगदीच आपल्या वृत्तपत्रामध्ये वगैरे विश्लेषण त्याबद्दल नक्की केलं जाईल. मग त्यावेळेस आपल्याला डिटेलिंग चर्चा करायची तर आहेच, पण आता देखील तुम्हाला माहिती पाहिजे की NHRC म्हणजे काय. मग त्यासाठी आपण नोट्समध्ये जाऊयात. तर पहा, आता अगदीच तुमच्याजवळ जर पॉलिटीचं पुस्तक असेल ना तर तुम्ही तिथून पण हे वाचून घेऊ शकता. पण आता जेवढं कव्हर करता येईल तेवढं मी कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. तर पहा, NHRC ही कशी कमिटी आहे किंवा कशा पद्धतीची बॉडी आहे, ती कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे का, तर बिलकुल नाही. ती कशी बॉडी आहे, स्टॅट्युटरी बॉडी आहे. परीक्षेला यावरतीच प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, असे भरपूर प्रश्न गेल्या वर्षी पण आय थिंक आलेलं होतं, म्हणजे लॉ कमिशनबद्दल आलेलं होतं पहा. UPSC 2023ची जी प्रिलिम झाली त्यामध्ये लॉ कमिशनबद्दल प्रश्न विचारण्यात आलेला होता. मग त्याच बेसिसवर जर तुम्ही जर काढलात तर NHRC ही कशा पद्धतीची आहे, स्टॅट्युटरी बॉडी आहे. हे पॉईंट प्लीज लक्षात ठेवा. त्यानंतर याची स्थापना कधी झालेली आहे पहा, 12 ऑक्टोबर 1993 रोजी याची स्थापना करण्यात आलेली आहे. अंडर द प्रोटेक्शन ऑफ ह्युमन राईट ॲक्ट ऑर्डिनन्स करण्यात आलेलं होतं. 28 सप्टेंबर 1993 रोजी ऑर्डिनन्स पास करून याची स्थापना करण्यात आलेली आहे. म्हणजे हे काय, कायद्यानुसार याला प्रोटेक्शन आहे फक्त, म्हणजे एक कायदा केला व त्यानुसार आहे. संवैधानिक बॉडी आहे का NHRC, बिलकुल नाही. ओके, त्यानंतर पहा याचं काम काय असतं, तर ह्युमन राईट्सचं प्रोटेक्शन करणं हेच या बॉडीचं अगदी काम आहे असं तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर यामध्ये पहा, राईट रिलेटिंग टू लाईफ, लिबर्टी, इक्वॅलिटी, डिग्निटी ऑफ द इंडिव्हिज्युअल ग्रँटेड बाय द कॉन्स्टिट्यूशन ऑर एम्बॉयडेड इन द इंटरनॅशनल
कव्हेनंट्स अँड एन्फोर्सेबल बाय कोर्ट्स इन इंडिया. म्हणजे पहा, जे लॉज आहेत ना, आपल्या लिबर्टी, आपल्या लाईफ आणि इक्वॅलिटी आणि डिग्निटी याच्या संदर्भात जे अधिकार असतील ते सर्वांना मिळवून देणं, याच्यासाठी ही बॉडी धडपडत असते. अशा पद्धतीने आहे NHRC. मग या NHRC वरती एक प्रश्न आलेला होता UPSC CAPF 2015 मध्ये. तो प्रश्न आपण नक्कीच चर्चेला घेऊयात. तर पहा, द नॅशनल ह्युमन राईट कमिशन हॅज अ चेअरपर्सन हू हॅज बीन चीफ जस्टिस ऑफ सुप्रीम कोर्ट और हाय कोर्ट ऑफ इंडिया. तर सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस याचे चेअरपर्सन असतील असं यांचं मत आहे. तर हे स्टेटमेंट बिलकुल गलत आहे. पहा, सुप्रीम कोर्टाचे जे CJI असतील, आता सध्याला जरी तुम्ही पाहिला तर DY चंद्रचूड हे NHRCचे अध्यक्ष आहेत का? तर बिलकुल नाही आहेत ना. कारण पहा, CJIला दुसरे पण कामं असतात ना, त्यामुळे तुम्ही याला स्किप करू शकता. म्हणजे हे स्टेटमेंट अगदीच चुकीचं आहे असं तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर वन मेंबर हू इज और हॅज बीन अ जज ऑफ सुप्रीम कोर्ट, हे बरोबर असेल. पहा, म्हणजे तो सध्याला चालूमध्ये आहे किंवा मागे तो सुप्रीम कोर्टाचा जज होता, अशा व्यक्तीला काय तिथं मेंबर बनवलं जातं, ते बरोबर आहे स्टेटमेंट. त्यानंतर वन मेंबर हू इज और हॅज बीन द चीफ जस्टिस ऑफ अ हायकोर्ट. आता पहा, एक तर सुप्रीम कोर्टाचा जज असेल म्हणजे प्रेझेंट किंवा फॉर्मर. त्यानंतर हायकोर्टाचं तरी म्हणजे एकतर प्रेझेंटमध्ये असेल किंवा मागे झालेला तरी असेल, अशा पद्धतीने. त्यामुळे हा पण स्टेटमेंट बरोबर आहे. त्यानंतर टू मेंबर्स टू बी अपॉइंटेड फ्रॉम अमॉंग्स पर्सन हॅव्हिंग नॉलेज ऑफ ऑर प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स इन मॅटर्स रिलेटिंग टू ह्युमन राईट्स व ह्युमन राईट्सचं एक्सपर्टीज असे 2 मेंबर असतील तर हे पण स्टेटमेंट बरोबर आपल्याला दिसत आहे. त्यामुळे आता याची योग्य पर्याय कोणता, तर फक्त एक स्टेटमेंट हटवायचा आहे. एक स्टेटमेंट हटवल्यानंतर पर्याय कोणता उरतो आपल्याकडे, तर पहा, इथं पण आहे एक, इथं पण आहे एक, इथं पण आहे, फक्त पर्याय क्रमांक 4 मध्ये नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे तुमचं काय योग्य उत्तर असेल. हे झाले इलिमिनेशन टेक्निक. आय होप तुम्हाला समजलं असेल. चालेल, ओके. आता हे थोडक्यात मी सांगितलेलं आहे. याच्याबद्दल डिटेल जर माहिती असेल तर डिटेल माहिती जर पाहिजे असेल ना, तर प्लीज M लक्ष्मीकांतमध्ये तुम्ही एकदा पाहून घेऊ शकता. त्याच्यामध्ये हे सर्व काही जे आहेत म्हणजे जे डाऊट वगैरे आहेत ते तुम्हाला सॉल्व्ह केलेले आपल्याला पाहायला मिळतील. ओके, आय होप तुम्हाला हे पॉईंट समजलेलं असेल. त्यानंतर आपण नेक्स्ट न्यूजकडे जाऊयात. आता पहा, याच्यानंतर दुसरी न्यूज आपल्यासाठी द हिंदूमध्ये बिलकुल कामाची नाही आहे. त्यामुळे स्किप करून आपण डायरेक्टली कुठं एडिटोरियल पेजवरती येऊयात. पहिलं एडिटोरियल काही कामाचं नाही आहे, पण सेकंड एडिटोरियल नक्कीच कामाचं आहे. इनइक्वॅलिटी. ओके, इनइक्वॅलिटी आपल्याला माहिती आहे. म्हणजे पहा, आपल्या समाजात जर इक्वॅलिटी जर आणायचं असेल, इक्वॅलिटी म्हणजे समानता जर असं आपल्याला पाहिजे असेल ना, तर ती समानता समानता आपल्याला कोणत्या व्यक्तींमध्ये पाहायला मिळते? जे समान व्यक्ती असतात ना, त्यांच्यामध्येच आपल्याला समानता पाहायला मिळते. समान व्यक्तीमध्येच आपल्याला समानता आणता येते. म्हणजेच याचा उद्देश काय, आता हे मेन्सचा आहे बरं. हा पार्ट जो आहे ना, हा ते प्रिलिमचा होता, NHRCचे प्रिलिमचा होता. पण हे जे सध्याला आपण डिस्कस करतोय ना, हे थोडंसं थिंकिंग बेस्ड आहे. त्यामुळे हे कशा संदर्भात आहे? अगदीच मेन्स संदर्भात आहे. म्हणजे पहा, समाजामध्ये समानता केव्हा येते, तर समान व्यक्तींमध्ये समानता असते. समान व्यक्तींमध्ये समानता असते. त्यामुळे आपल्याला माहिती आहे आपण आज सध्याला समान आहोत का सर्वजण? आता पहा, एक बिल्डिंग आहे. ओके, मग आता इकडे काय आहे, हे व्ह्यू आहे. आता आय थिंक तुम्ही जर ऑनलाईन हे फोटो वगैरे तुम्हाला नक्की मिळेल. तर पहा, हा व्यक्ती अशा पद्धतीने डायरेक्टली इथं फुटबॉल चालू आहे. ओके, हे स्टेडियम आहे असं कन्सिडर करा. हा फुटबॉल नक्की पाहू शकतो डायरेक्टली. त्यानंतर इथे एक व्यक्ती आहे. ओके, हा थोडासा छोटा आहे व याचं तर पायच मोडलेला आहे असं तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे अगदीच इथं हा व्यक्ती अपंग आहे किंवा दिव्यांग आहे. ओके, सॉरी माय बॅड, म्हणजे तो शब्द मी उच्चारायला नको होता. तर पहा, अशा पद्धतीने हे 3 व्यक्ती आहेत. मग यांच्यात ह्या तिघांमध्ये पण समानता आहे का? ह्या तिघांमध्ये पण ही तिघं पण समान आहेत का? हे तिघं पण समान नाही आहेत. मग पहिल्या व्यक्तींना डायरेक्टली इथं काय फुटबॉल प्लेइंगचं दिसत आहे, पण दुसऱ्या व्यक्तीला इथं डायरेक्टली थोडंसं दिसत आहे, म्हणजे थोडं दिसत आहे, आणि तिसऱ्या व्यक्तीला तर काहीच दिसत नाही. मग इथं काय देऊ शकतो आपण? त्यांना स्टूल देऊ शकतो. मग या व्यक्तीला थोडंसं जास्त मोठा स्टूल देऊ शकतो. मग अगदी हेच आहे. इथं काय केलं आपण? यांना समान आणलं. पहिल्यांदा लेवल प्लेइंग फील्ड तयार केली. मग त्याच्यानंतर आपण काय केलंय? समानता समाजामध्ये आपण रुजवलेली आहे. मग हेच उद्दिष्ट आहे आरक्षणचं. ओके, आता काही विद्यार्थी आरक्षणच्या विरोधात असतील किंवा काही विद्यार्थी आरक्षणच्या सपोर्टमध्ये असतील, त्याबद्दल आपल्याला चर्चा करायची नाही आहे. पण इथं विचारलेलं आहे समानता याबद्दल, त्यामुळे आपण इनइक्वॅलिटीला आपण तशा पद्धतीने समजून घेत असतो. आता आय थिंक तुम्ही 14 आणि 15 आर्टिकल जेव्हा शिकताना त्यावेळेस ह्याच पद्धतीने तुम्ही शिकलेला असाल. म्हणजे क्रिकेटचं स्टेडियम असू द्या किंवा फुटबॉलचं स्टेडियम असू द्या, पहिल्या व्यक्तीला डायरेक्टली दिसतं, पण दुसऱ्या व्यक्तीला थोडंसंच दिसतं. मग त्याला आपण थोडासाच बारका स्टूल देतो. व तिसऱ्या व्यक्तीला काहीच दिसत नसेल ना, तर आपण तिथं काय मोठा स्टूल देतो. मग तशाच पद्धतीने इथं काय समान सर्वांना लेवल प्लेइंगमध्ये आणून आपण काय करतो? तिथं समानता साधण्याचं किंवा समाजामध्ये समानता साधण्याचं इथं प्रयत्न केला जातो. मग तसंच झालेलं आहे. पहा, आजपर्यंत म्हणता येणार नाही, पण
जे काँग्रेसची जी मॅनिफेस्टो आलेला आहे त्या काँग्रेसच्या मॅनिफेस्टोमध्ये इनइक्वॅलिटी हे शब्द टाकण्यात आलेला आहे व त्यालाच नरेंद्र मोदी यांनी काय प्रचारामध्ये अगदीच भरभरून टीका वगैरे त्याबद्दल करत आहेत. आता पहा, मी एखाद्या पार्टीबद्दल वगैरे बोलत नाही आहे, परंतु UPSC बॅकवर्ड लिंकेजेस जर पकडलं ना तर अशा पद्धतीने प्रश्न नक्की विचारू शकता. म्हणजे पूर्वीचे तुम्ही पेपर्स पाहून घेऊ शकता. इथं सोसायटीचा पण अँगल आहे. ओके, एक सोसायटीचा अँगल पाहता येतो, त्यानंतर एक पॉलिटीचा अँगल आहे आणि तिसरा अँगल आहे इकॉनॉमिकचा. ओके, म्हणजे पहा UPSC ही खूप इंटरलिंकेजेसची परीक्षा आहे. हे GS1 मध्ये येतं, हे GS2 मध्ये येतं व हे GS3 मध्ये येतं. ओके, आय होप तुम्हाला सर्व काही जे लिंकेजेस आहेत तुम्ही पकडत आहात. मग पहा प्रॉब्लेम काय आहे, इनइक्वॅलिटी म्हणजे सध्याला चर्चेत आहे कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यावरती टीका करत आहेत. मग काँग्रेसनं असं काय म्हटलेलं आहे इनइक्वॅलिटीबद्दल, तर अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जर शब्दांतून वगैरे जर सांगायचं म्हटलं तर काय म्हणत आहेत त्यांनी की जे श्रीमंत व्यक्ती आहेत त्यांची संपत्ती काढून घेऊन काँग्रेस कोणाला वाटेल, गरिबांना वाटेल, असं त्यांचा डायरेक्टली आरोप आहे काँग्रेसवरती. पण काँग्रेसची इनइक्वॅलिटीची जी स्कीम वगैरे आहेत किंवा त्यांचे जे मॅनिफेस्टो आहे त्या मॅनिफेस्टोमध्ये त्यांनी तसं म्हटलेलं आहे का, तर पहा तशा पद्धतीने त्यांनी म्हटलेलं नाही आहे. तर त्यांचा उल्लेख काय आहे, हा इनइक्वॅलिटी आहे ना समाजामध्ये, तर आपण काय करूयात, हे जे स्टूल देण्याचा प्रयत्न आहे तो थोडासा स्टूल वगैरे वाढवूयात असं काँग्रेसचं म्हणणं आहे. आता पहा प्लीज, मी एखाद्या पार्टीचं प्रमोशन वगैरे करत नाही आहे, फक्त इथं जे लेखकांनी विचार दिलेले आहेत, दीपा सिन्हा यांनी डेव्हलपमेंट इकॉनॉमिस्ट आहेत. ओके, इकॉनॉमिक्स आणि माझं पण इकॉनॉमिकमध्ये माझं मास्टर झालेलं आहे, त्यामुळे प्लीज इथे तुमची जी पार्टीची जी विचार आहेत ती तुम्ही प्लीज बाजूला ठेवा. पण काँग्रेसचं मॅनिफेस्टो वगैरे वाचल्यानंतर इथं काय लक्षात येतं आपला, तर इनइक्वॅलिटी संपवण्यासाठी आपल्याला काय करायचं, स्टूल द्यायचं आहे, हेच त्यांनी तिथं म्हटलेलं आहे. ओके, आता अगदीच तुम्ही याच्याशी सहमत असाल तर पुढे जाऊ शकता, अन्यथा इथंच जरी थांबलात तरी बेटर असेल. कारण म्हणजे मलाच हे वाटत आहे की आपण थोडंसं काही विद्यार्थ्यांच्या भावनाला वगैरे आहात होईल. पण आपण UPSC आणि MPSCचे विद्यार्थी आहोत, मला माहिती आहे तुमचं नॅरो माइंड वगैरे नसेलच कदाचित, पण म्हणजे आपल्याला काय न्यूट्रल राहावं लागेल. पहा, उद्या कोणती पण पॉलिटिकल पार्टी आपल्यासोबत सत्तेत राहील, म्हणजे आपण जर IAS असू व एखादी वेळेस सत्ता येते व सत्ता जाते, एखादी वेळेस आपण BJP सोबत सर्व करू, त्यानंतर दुसऱ्या वेळेस आपण INC सोबत सर्व वगैरे करू शकतो. त्यामुळे पहा, तुम्ही एखाद्या पॉलिटिकल पार्टीचे राहू शकत नाही. आपण फक्त कोणाचे आहोत, इंडिया म्हणजेच काय भारत या आपण देशाचे आहोत. हे तुम्ही पहिल्यांदा फर्स्टली अँड लास्टली तुम्ही प्लीज इंडियाचे व्हा, त्यावेळेस इंडियन व्हा, मग त्यानंतर आपण पुढे जाऊयात. आता आय होप तुम्ही इंडियन झालात. मग पहा, इनइक्वॅलिटीबद्दल आपल्याला चर्चा का करणं गरजेचं आहे, तर पहा सर्वांना माहिती असेल 1922 पासूनचा जर तुम्ही डेटा काढलात, 1922 का, तर आपल्याला पहा जी जनगणना आहे ना आपण ती 1922ला जास्त करून प्रेफर करतो सध्याला तरी. ओके, मग पहा 1922 पासूनची जी जनगणना वगैरे जर आकडेवारी पाहिली तर 2022-23 मध्ये आपला सर्वात जास्त इनइक्वॅलिटी समाजामध्ये दिसून आलेली पाहता येते. म्हणजेच काय, तर 100% व्यक्ती आहेत ना, किंवा 100% जर संपत्ती असेल तर यापैकी 1% व्यक्तींकडे 40% आज घडीला संपत्ती आहे असं आपल्याला इथं पाहायला येतं. आय होप तुम्हाला समजलेलं असेल. म्हणजे 100% संपत्तीपैकी 40% जी संपत्ती आहे ती फक्त 1% लोकांकडे आहे. म्हणजे 1% व्यक्ती जे आहेत ना ते खूप श्रीमंत आहेत आणि 99% जी जनता आहे त्यांच्याकडे 60% संपत्ती आहे. म्हणजे 99% जी जनता आहे ना ती अतिशय गरीब आणि मिडल क्लास फॅमिलीमधून बिलॉंग करते, हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, मग ही आकडेवारी ते सांगते की बाबा इतिहासामध्ये आपण रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे इनइक्वॅलिटीमध्ये. म्हणजेच काय, समाजामध्ये समानता आपल्याला सध्याला दिसून येत नाही असं इथं डायरेक्टली लेखिकांनी आकडेवारी देऊन प्रूव्ह करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, मग असं का झालेलं आहे समाजामध्ये जे की इनइक्वॅलिटी आपल्याला सध्याला जास्त स्पीकवरती असलेली पाहायला मिळते, तर पहा पहिल्यांदा मेन कारण आहे अनएम्प्लॉयमेंट. ओके, आता अनएम्प्लॉयमेंट कशा पद्धतीने कारण असेल तर त्याचं पहा, याच्या पूर्वी पण मी लेक्चरमध्ये असं उदाहरण भरपूर दिलेलं आहे, तरी पण पहा हा इथे मी आहे. ओके, मग मला घ्यायची आहे मॅकबुक. ओके, मॅकबुक किंवा मला लॅपटॉप घ्यायचा आहे असं आपण कन्सिडर करूयात. मग पहा, मला जर लॅपटॉप घ्यायचा असेल तर माझ्याजवळ काय असायला पाहिजेत, पैसे असायला पाहिजेत. सर्वात मोठा महत्त्वाचा पॉईंट तो आहे. जर मी पैसे असतील तर काय करेल, मॅकबुक लगेच विकत घेईन. मॅकबुक कुठून घेईन, इथं शोरूममधून मी विकत घेतलं. ओके, मग शोरूममध्ये काम जे करणारे कर्मचारी आहेत त्यांना काय भेटले, माझ्या मॅकबुक खरेदी करण्यामुळे किंवा मी जे पैसे दिलं त्या पैशांच्या बेसिसवर त्यांनी काय सॅलरी देतील कोणाला, ते जे शोरूममध्ये जे एम्प्लॉई आहेत त्यांना. ओके, हे एम्प्लॉईंना तिथं सॅलरी मिळाली, बरोबर. ह्या एम्प्लॉईंना सॅलरी मिळाल्यानंतर पहा त्यांची पण काहीतरी गरज असेल ना. म्हणजे लहान लेकराला सायकल वगैरे घ्यायची असेल त्यांच्या, किंवा अगदीच एखाद्या म्हणजे त्यांच्या घरच्यांचे काहीतरी वगैरे म्हणजे त्यांच्या जे गरजा वगैरे असतील काहीतरी, म्हणजे फ्रीज म्हणा किंवा अगदीच त्यांना ट्रॅव्हलिंग वगैरे करायची असेल तर आपण इथं काय घेऊयात, त्यांनी फ्रीज घ्यायचा आहे असं कन्सिडर करूयात. ओके, फ्रीज प्लस सायकल असं त्यांनी घेतले.
ओके, म्हणजे पहा, मी मॅकबुक खरेदी केलं, माझ्या मॅकबुकमधून त्यांना काय भेटली, सॅलरी भेटली. त्या सॅलरीमधून ते कुठे गेले, फ्रीज आणि सायकल विकत घेतले. मग ती फ्रीज आणि सायकल घेतल्यानंतर पहा, मग फ्रीज आणि सायकलवाल्यांना त्यांनी जी पेमेंट दिली, ओके, ती जी पेमेंट दिल्यानंतर तिथले जे एम्प्लॉई होते ना त्यांना पण सॅलरी मिळाली. ओके, व त्यांच्या मुलांना ट्युशन लावायचं होतं किंवा क्लासेस लावायचे होते, ते क्लासेस त्यांनी कुठे लावले, परत एकदा पवन निलेवाडकडे लावले. ओके, म्हणजेच काय, ही इकॉनॉमिक्सचा जो गाडा आहे ना तो फिरत आहे, हे समजलं ना तुम्हाला. म्हणजे पहा, फक्त माझ्याकडे एम्प्लॉयमेंट होती, म्हणजे माझ्याकडे मी आज सध्याला मी रोजगार आहे, बेरोजगार नाही असं म्हणू शकेल आपण. ओके, मी बेरोजगार नसल्यामुळे काय झालं पहा, हे जे इकॉनॉमीचं चक्र आहे ना ते फिरतं झालं. पण आता समजा मी जर बेरोजगार असतो तर मी काय केलं असतं, मॅकबुक खरेदी केली असते का? बिलकुल नाही. मग ही जी सायकल आहे इथंच कलॅप्स झाली, मग हे पुढे जाईल का? गाडा पुढे फिरणारच नाही ना. त्यामुळे पहा, जर आपलं इकॉनॉमीचं चक्र जर परत एकदा जर फिरवायचं असेल तर आपल्याला बेसिकली काय करावं लागेल, तर आपल्याला अगदीच रोजगार देणं गरजेचं आहे. म्हणजे सर्वांना रोजगार मिळणं हे पहिल्यांदा कंपल्सरी करणं तिथं गरजेचं आहे. मग काँग्रेसच्या मॅनिफेस्टोमध्ये तेच देण्यात आलेलं आहे की बाबा पहिल्यांदा रोजगार आम्ही पहिल्यांदा बेरोजगारी जी आहे ती कमी करू किंवा सर्वांना रोजगार देऊ, असं त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये देण्यात आलेलं आहे. हे तिथं लेखिकांना वगैरे म्हणायचं आहे व ते भारतासाठी का गरजेचं आहे असं त्यांनी तिथं दिलेलं आहे. आय होप तुम्हाला हा पॉईंट अगदी योग्यरित्या समजलेला असेल. डन. मग त्यानंतर पहा, आता याच्या पुढे थोडंसं गेल्यानंतर पहा, अगदी UPSCला ना आय थिंक 2015चा पेपर आहे. ओके, आता तो मी प्रश्न आणलेला नाही, मला आत्ता जस्ट बोलत समजलं की टॅक्सबद्दल एक प्रश्न आलेला होता. एकच मिनिट द्या, वाटल्यास मी लगेच तो प्रश्न घेऊन येईन. तर पहा, इथे प्रश्न पहा, अ डिक्रीज इन टॅक्स टू GDP रेशो ऑफ अ कंट्री इंडिकेट्स विच ऑफ द फॉलोइंग. म्हणजे पहा, टॅक्स टू GDP जे रेशो जर कमी असेल एखाद्या देशाचा तर तिथं नेमकं काय परिणाम घडतील असं देण्यात आलेलं आहे. तर काय, स्लोविंग इकॉनॉमिक ग्रोथ रेट. बरोबर आहे ना. म्हणजे पहा, देशाचं जर टॅक्सच तिथं येत नसेल, म्हणजे पहा हे चक्रच जर हे चक्र मी मोडलेलं आहे, पण पहा हे जे चक्र फिरत नसेल ना तर इथं GDP ग्रोथ होणार आहे का? बिलकुल ग्रोथ होणार नाही. आय होप तुम्हाला समजत असेल. म्हणजे टॅक्स कमी येईल, टॅक्स कमी आल्यानंतर पहा, टॅक्स कमी इज इक्वल टू काय, आपलं जे चक्र आहे इकॉनॉमीचं ते पण फिरणार आहे का? बिलकुल नाही. तर इथं काय, GDP रेशो जे आहे ना ते लो होईल. हे आपल्याला पहिलं इथं आन्सर आहे. फक्त पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे, ही इनइक्वॅलिटी वगैरे नाही आहे, नॅशनल इन्कम वगैरे नाही आहे, हे स्टेटमेंट चुकीचं होतं. म्हणजेच इथं पहा, पहिला फक्त पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर होतं. आय होप तुम्हाला समजलेलं असेल. ओके, जरी नसेल तरी तुम्ही एकदा PYQ वगैरे पाहून घेऊ शकता. म्हणजे 2015चा तो पेपर होता, त्यामध्ये हे प्रश्न आलेला होता. म्हणजे सहजच बोलत ते मला लक्षात आलं, त्यानंतर मी सांगितलेलं आहे. ओके, मग आता पहा, मग आपल्या देशामध्ये हे टॅक्स वगैरे कशा पद्धतीने कलेक्ट केले जातात तर त्याचे 3 प्रकार आहेत पहा. ओके, हे इथं मी मृणाल सरांचे थोडंसं हँडआउटचं आणलेलं आहे, कात्रण आणलेलं आहे, जे लेखिकांनी इथं समजावून सांगितलेलं आहे की आपण कशा पद्धतीचे टॅक्सेस वगैरे घेतो. आता पहा, इंडियाज टॅक्स टू GDP रेशो इज 17%. ओके, 17% आहे. तर ब्राझीलचं किती आहे पहा, 25% आहे टॅक्स टू GDP रेशो. ओके, म्हणजे भारताचं थोडंसं कमी आहे असं इथं देण्यात आलेलं आहे. इंडिया नॉट ओनली हॅज अ लो टॅक्स GDP रेशो कम्पेअर टू अदर मिडल इन्कम कंट्रीज. इंडिया टॅक्स टू GDP रेशो इज 17% अँड कम्पेअर टू ब्राझील 25% आहे. ओके, तर हे योग्य आहे असं इथं म्हणता येतं. कारण पहा, आपण जास्त टॅक्सेस कुणावरती वगैरे लावतो हे पहा. आता प्रोपोर्शनल टॅक्स म्हणजेच काय, इफ अ गव्हर्नमेंट हॅड सिंगल 10% फ्लॅट रेट डायरेक्ट टॅक्स ऑन इन्कम इरेस्पेक्टिव्ह ऑफ वेदर यू आर पुअर, मिडल क्लास, अप्पर मिडल क्लास और रिच पर्सन. म्हणजेच काय, समानुपाती. प्रोपोर्शनल टॅक्स म्हणजेच काय पहा, आता मी 10 रुपये कमवतो, त्यानंतर तुम्ही 20 रुपये कमवता किंवा दुसरा व्यक्ती 30 रुपये कमवता. ओके, याच्याशी देणं घेणं नाही. तुम्ही इन्कम किती कमवता, तुम्ही किती रुपये कमवता याचं देणं घेणं नाही सरकारला. त्यांनी डायरेक्टली म्हटले ना 15 रुपये तुम्हाला टॅक्स द्यावा लागेल, 15 रुपये जर टॅक्स द्यावा लागेल ना तेवढं द्यावंच लागेल. म्हणजेच काय, प्रत्येकाला समान द्यावं लागेल. माझी इन्कम लो जरी असेल तरी मला 15 रुपये द्यावे लागतील, तुमची इन्कम थोडीशी जास्त असेल तरी पण तुम्हाला 15 आणि इथं पण 15, म्हणजे सगळ्यांना समान इथं द्यावं लागेल. हेच काय असतं, समानुपाती. म्हणजे प्रोपोर्शनल टॅक्स रेट अशा पद्धतीने असतात. त्यानंतर नेक्स्ट असते पहा, प्रोग्रेसिव्ह. प्रोग्रेसिव्ह म्हणजेच काय, आपण देशामध्ये पण आज सध्याला आपण कोणते प्रोग्रेसिव्ह टॅक्स रेटच काय सध्याला अंमलात आणलेले आहेत. म्हणजेच काय, अमीर जो व्यक्ती असेल म्हणजे श्रीमंतांवरती जास्त टॅक्स लावलं जातं, श्रीमंत व्यक्तीवर जास्त टॅक्स व गरिबांवरती टॅक्स लावलं जात नाही. जसं की उदाहरणार्थ आज घडीला 5 लाखापर्यंत तुम्हाला टॅक्स लागलं जात नाही, म्हणजे रिबेट येतं आहे, 2.5 लाखापासून पुढे लागतं पण तिथं रिबेटची सुविधा आहे, त्यामुळे 5 लाखापर्यंत आपल्याला डायरेक्टली टॅक्स लागत नाही. ओके,
त्यानंतर 5 लाख ते 10 लाख, 10 लाख ते 15 लाख अशा पद्धतीने तिथं टॅक्सचे जे रेट आहेत ना ते तिथं वाढत जातात. ओके, मग त्यामुळे आपण सध्याला जे इन्कम टॅक्स आहे आपलं ते प्रोग्रेसिव्ह आहे. त्यानंतर जे GST आहे ना ते कसं आहे, रिग्रेसिव्ह आहे. रिग्रेसिव्ह म्हणजेच काय पहा, परत इथं तेच की श्रीमंत व्यक्ती पहा, श्रीमंत व्यक्ती 100 रुपये कमवतो महिन्याला व तो जर 5 रुपयाचा पार्लेजी बिस्किट पुडा घेतला तर त्याला जास्त कळ होणार आहे का? बिलकुल नाही. व मी 10 रुपयेच तिथं काय करतो, कमवतो व 5 रुपयेवरती 5 रुपयाचा बिस्किट पुडा घेतला त्यावरती मला GST लागेल. मग इथं मला काय कळ लागेल की नाही? तर बिलकुल लागेल. मला म्हणजे काय GST चुबेल. ओके, म्हणजे काय म्हणतो, मला GST अगदीच थोडंसं मनाला वाटेल की बाबा त्रास होईल की माझे 5 रुपये गेले, माझे 5 रुपये गेले अशा पद्धतीने. म्हणजे हे काय रिग्रेसिव्ह आहे. आपण इन्कम टॅक्स आपलं प्रोग्रेसिव्ह आहे पण GST कसा आहे, रिग्रेसिव्ह टॅक्स आहे. परीक्षेला हा प्रश्न येऊ शकतो. GST कशा पद्धतीचा टॅक्स आहे, तर रिग्रेसिव्ह पद्धतीचा GST हे टॅक्स आहे. आय होप तुम्हाला हे सर्व काही टॅक्सचे जे स्लॅब आहेत ना, हे जे टॅक्सचे प्रकार आहेत ना ते तुम्हाला समजलेले असतील. मग लेखिकांनी पण इथं हेच दिलेलं आहे की आज घडीला GST आल्यानंतर पहा रिग्रेसिव्ह टॅक्स आपण तिथं कलेक्ट केलं जात आहे. ओके, रिग्रेसिव्ह टॅक्स कलेक्शनमुळे काय होत आहे पहा, तर अगदीच सगळ्यांकडून आपण संपत्ती घेत आहोत व पहा आपण GST मध्ये ना अगदी पुढे आहोत. म्हणजे टॅक्स कलेक्शन आपण जास्त करतो, इन्कम टॅक्स आपलं थोडंसं कमी आहे पण इनडायरेक्ट टॅक्सेस आपल्याकडे जास्त येतात. बरं, आय थिंक याच्यापूर्वी पण अशा पद्धतीचा प्रश्न आलेला होता की कोणते टॅक्सेस जास्त पद्धतीने कलेक्ट केले जातात. तर पहा इनडायरेक्ट टॅक्सेस आपल्याकडे जास्त कलेक्ट होतील व GST यामध्ये महत्त्वाचा वाटा निभावतो. ओके, म्हणजे गरिबांवरती पण तशाच पद्धतीनं तिथं टॅक्स हे करतो. मग पहा मला सांगा GST कसा रिग्रेसिव्ह टॅक्स आहे. रिग्रेसिव्ह टॅक्स असल्यानंतर ही इथं इनइक्वॅलिटी आली का, समानता आली का समाजामध्ये? तर बिलकुल नाही. हां, एक प्रकारे आली पण इन्कम एखाद्या व्यक्तीवर तुम्ही काय श्रीमंतावरती फक्त 5 रुपये लावता व गरिबांच्या 50% संपत्तीचं तुम्ही हे करून घेता. म्हणजे पहा इथं 100 रुपये जर श्रीमंताची संपत्ती असेल तर याची जर आपण 5 रुपये काढून घेतले ना तर त्याला फक्त 5% टॅक्स लागतं. व इथे एखाद्याची जर 10 रुपये जर कमाई असेल तर व त्याचे पण आपण जर 5 रुपये जर काढून घेतले तर इथं काय 50% त्याच्या संपत्तीचा वाटा जातो. त्यामुळे हे रिग्रेसिव्ह टॅक्स आहे. आय होप तुम्हाला हे गोष्टी जे आहेत ना ते समजलेल्या असतील. ओके, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. आता पहा आपला सरकारची जी वेलफेअर स्पेंडिंग आहे ना ती पण लो आहे असं लेखिका इथं म्हणतात. वेलफेअर स्पेंडिंग लो कसं काय आहे, वेलफेअर स्पेंडिंगचं काय मतलब वगैरे इथं, तर पहा 2019 आणि 20 मध्ये आपल्याला कोविडची लाट आलेली पाहायला मिळाली. तरी देखील पहा कोविडची लाट येऊन गेली तरी भारत सरकारने आपलं GDP जे GDPचं जे रेशो असतं हेल्थ सेक्टरवरती खर्च ती त्यांनी वाढवलं नाही. आज घडीला किती आहे, 1.3% एवढं GDPचं जो खर्च आहे तेवढा खर्च आपण हेल्थ सेक्टरवरती करतो. हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळे पहा इनइक्वॅलिटी इथं पण कसं झालं, जे श्रीमंत व्यक्ती आहेत ते डायरेक्टली प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जातील पण जे अगदीच गरीब विद्यार्थी गरीब जे हे असतील किंवा जे पुअर सिटीजन ऑफ इंडिया असतील ते कुठे जातील, अगदीच गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये वगैरे त्यांना ट्रीटमेंट घ्यावी लागेल. तर अशा पद्धतीने आपल्या समाजात इथं काय इनइक्वॅलिटी आज देखील आहे असं इथं लेखिकांना म्हणायचं आहे. त्यानंतर द डिस्कशन देअरफॉर हॅज नॉट बीन जनरेटिंग एम्प्लॉयमेंट, नॉट डिस्ट्रेस सेल्फ एम्प्लॉयमेंट बट डिसेंट जॉब विथ ॲडिक्वेट रिम्युनरन्स. मग आता पहा लेखिकांना हे म्हणायचं आहे की इनइक्वॅलिटी जर आपल्याला नष्ट वगैरे करायची असेल तर आपल्याला काय जॉबच देणं हे एक पर्याय आहे का, तर बिलकुल नाही. तर पहा एक चांगल्या पद्धतीने त्याला जीवन जगता यावं अशा पद्धतीची त्याला जॉब मिळणं गरजेचं आहे. म्हणजे पहा जॉब द्यायचं म्हणून आपण काय फक्त 5 रुपयेवाल्या कंपनीमध्ये आपण जॉब देऊ शकतो का, तर बिलकुल नाही. असं जर केल्यानंतर पहा फक्त तो काय दिसेल, फक्त इकॉनॉमीमध्ये एक जॉब सेक्टरमध्ये आहे असं आपल्याला लक्षात येईल पण तो खरंच इकॉनॉमीमध्ये किंवा त्याचं जे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग ते इम्प्रूव्ह वगैरे व्हायला मदत करेल का, बिलकुल नाही. किंवा समाजामध्ये समानता यायला मदत करेल का, बिलकुल नाही. त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, जॉब सर्वांना चांगल्या पद्धतीनेच देणं गरजेचं आहे. मग यासाठी आपल्याला काय करावं लागेल, जॉब क्रिएशन करावं लागेल. मग याच्यासाठी आपल्याकडे MG नरेगा स्कीम वगैरे आहेत पण याच्याही पुढे जाऊन ॲट द सेम टाइम गव्हर्नमेंट कॅन ऑल्सो कॉन्ट्रीब्यूट टू डायरेक्टली क्रिएटिंग जॉब्स बाय फुलफिलिंग अप एक्झिस्टिंग व्हॅकन्सीज. त्यानंतर एक्सपांडिंग मच नीडेड पब्लिक सर्व्हिसेस इन हेल्थ, एज्युकेशन, न्यूट्रिशन अँड सोशल सिक्युरिटी. म्हणजे पहा आज देखील पहा आपल्याकडे जे हेल्थ सेक्टर आहे ना त्यामध्ये परिपूर्णरित्या मानवी बळ नाही आहे. तुम्हाला नांदेडमधील घटना मागेच माहिती असेल की 43 नवजात शिशूंचा मृत्यू झालेला होता. कशामुळे तसं झालेलं होतं, तर अगदीच तिथे पण कर्मचारी योग्यरित्या नाही आहेत. म्हणजे पहा हॉस्पिटल खूप मोठं जर असेल व तिथे अगदीच 200ची जर 200 जे कर्मचारी आहेत त्यांची जर गरज असेल व तिथं फक्त जर 50च कर्मचारी जर काम करत असतील तर त्यांच्यावर खूप ताण येतो. एका कर्मचाऱ्यावर 1.5 जणांचा ताण आल्यासारखं इथं आपला रेशो वगैरे पाहायला मिळतं. मग यासाठीच आपल्याला काय करावं लागेल, तर अगदीच
जे हेल्थ सेक्टर आहे, त्यानंतर एज्युकेशन सेक्टर आहे, न्यूट्रिशन सेक्टर आहे किंवा सोशल सेक्टर आहे, इथे आपल्याला जॉब क्रिएशन खूप गरजेचं आहे. असं केल्यानंतर पहा आपल्याला काय आपलं जे इकॉनॉमीचं ताण जे आहे ते पण कमी होईल किंवा समाजामध्ये जी इनइक्वॅलिटी आहे ती पण कमी होईल आणि आपण इकॉनॉमीचा गाडा योग्यरित्यानं अशाच पद्धतीने पळवू वगैरे हे आपल्याला इथं सांगता येतं. त्यासाठी आपला इनइक्वॅलिटी कॅन नो लॉंगर बी इग्नोर्ड. त्यामुळे आपला इनइक्वॅलिटी किंवा जे समाजामध्ये जी असमानता आलेली आहे ना ती आपल्याला इग्नोर करून चालत नाही, असं इथं लेखिकेला बिलकुल म्हणायचं आहे. आय होप तुम्हाला हा लेख योग्यरित्या समजलेला असेल. आता याच्यापैकी काही फक्त तुम्ही प्लीज याला पॉलिटिकल अँगलने पाहू नका. UPSC अशाच पद्धतीने जर एकदाच सरप्राईजेस दिली ना तुम्हाला म्हणजे अगदी खूप हे होईल. कारण पहा याच्यापूर्वी ना आय थिंक तुम्हाला माहिती असेल 2019मध्ये राहुल गांधी यांनी कोणती युनिव्हर्सल बेसिक इन्कम ही स्कीम घेऊन आली होती व 2021मध्ये नरेंद्र मोदी सरकारने काय केलं होतं त्याला इम्प्लिमेंट पण केलेलं होतं. ओके, आय होप तुम्हाला ते माहिती असेल. सॉरी 2021मध्ये का 2019मध्ये परत त्यांचं सरकार आलं ना, परत त्यांनी लगेच त्याला फक्त नाव चेंज करून त्याला युनिव्हर्सल बेसिक इन्कमला त्यांनी इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न केला होता. ओके, जर शक्य झालं तर ते परत उद्याच्या लेक्चरला मी सांगेन त्याबद्दल. मग तसं आहे हे. सरकारला जर पॉईंट जर आवडले ना, मोदी सरकार पुढल्या वेळेस जर आले म्हणजे 2024मध्ये जर खरंच त्या पद्धतीने जर स्थापना जर झाली त्यांची तर पहा काय होणार आहे तर सगळं स्ट्रक्चर वगैरे बदलतं व UPSCसाठी हे खूप गरजेचे आहेत पॉईंट. त्यामुळे प्लीज ह्या लेखला तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पहा पुढचे लेख पण आपल्यासाठी तेवढे जास्त काही हे करत नाही आहेत, व्हॅल्यू देत नाही आहेत, त्यामुळे मी स्किप करतोय. आता इथं फक्त पहा 149% जी जनता आहे ती ड्रायव्हिंग करते वेळी मोबाईल फोनवरती वगैरे बोलत असते असा इथं काय देण्यात आलेला अहवाल आलेला आहे. तर प्लीज तुम्ही पण ड्रायव्हिंग करत असताना थोडंसं मोबाईल फोनला अवॉइड करू शकता व अगदीच म्हणजे हे आपल्यासाठी खूप बेटर आहे असं तुम्ही म्हणा. त्यानंतर बाकी न्यूज आपल्यासाठी काही गरजेचे नाहीत. उष्माघातची वगैरे न्यूज आलेले आहेत त्यामुळे प्लीज सर्वजण काळजी घ्या. शक्यतो घरातच बसा कारण पहा आपल्या UPSCचे प्रिलिम जी आहे ती अगदीच हार्डली 40 दिवस राहिले आहेत. त्यामुळे प्लीज स्टडी. ओके, तर अशा पद्धतीने आता इथे आपण थांबूयात. याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.